मित्रांनो नमस्कार सर्वांना। कालच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली। त्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या काळी पसरलेली होती। 1946 रोजी ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि हे पसरवण्याचं काम त्या काळचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर लोकशाहीर गवाणकर, लोकशाहीर शेख आणि प्रक यात्रे यासारख्या लोकांनी त्यावेळेला फार मोठं काम केलं समाजासाठी, महाराष्ट्रासाठी। अशा वेळेस महाराष्ट्र हा फक्त नकाशा नसून तर महाराष्ट्र म्हणजे एक जिवंतपणाचं लक्षण आहे। आणि त्या काळी 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राशी जोडली आणि त्यावेळी मनात नसतानाही काँग्रेसच्या नेतृत्वाला मुंबई महाराष्ट्रात द्यावी लागली, मनात नसतानाही। म्हणजेच प्रत्येक वेळी महाराष्ट्रानं, मराठी नेतृत्वानं दिल्लीलाही आपल्या कर्तृत्वानं नमवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेसही दिल्लीला मराठ्यांनी नमवलं, मराठी माणसांनी नमवलं। मराठा साम्राज्यानं तर दिल्लीही तख्त गाजवलं। तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेलाही मराठी माणसानं त्यावेळेचा लढा जिंकला। तसंच आजही मराठी नेतृत्व अभिजित दिपके यांनी शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा घेऊन संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं आणि संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की मराठी माणूस हा एखाद्या मुद्द्यावर उतरला की तो विजय खेचून आणतोच आणतो। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यावेळचे केंद्रीय मंत्री देशमुख यांनी राजीनामा दिला होता आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला त्या चळवळीला ताकद मिळाली होती। तसंच यावेळेला सुद्धा महाराष्ट्रातील मराठी नेतृत्व अभिजित दिपके यांनी प्रधानांना राजीनामा द्यायला लावून मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राची ताकद दाखवून दिलेली आहे। आणि अशा या अभिजित दिपकेंच्या पाठीशी मराठी माणसानं कायमच राहिले पाहिजे, आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। एवढंच बोलतो मी थांबतो। नमस्कार।